श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, स्वामी म्हणतात, बाळा तुला असं कधी वाटतं का की घरात पाऊल टाकलं की अस्वस्थ वाटतं, पण घराबाहेर पडलं की बरं वाटतं, किंवा घरात सतत अस्वस्थ वाटतं, किंवा कारण नसताना घरात चिडचिड होते. जर असं होत असेल तर सावध हो. हे लक्षण आहे की तुझे ग्रह नाही तर तुझी वास्तू आणि तुझे कर्म यांचा मेळ बसत नाही आहे. आणि यावर तोडगा काढण्यासाठी खुद्द अक्कलकोटच्या स्वामींनी एक कवच तुझ्यासाठी पाठवले. ते कवच अदृश्य आहे पण अभेद्य आहे. तुला आता काय करायचं आहे? खूप सोपं आहे पण तितकंच प्रभावी आहे. उद्याच्या दिवसाची सुरुवात तुला एका वेगळ्या संकल्पाने करायची आहे, पण त्या संकल्पाची ताकद येईल जेव्हा तू मनापासून समर्पित असशील. बाळा, ऐकतोयस ना? लक्ष विचलित होऊ देऊ नकोस, कारण आता मी जे वाक्य उच्चारणार आहे ते मंत्रापेक्षा कमी नाही. ज्याचं मन साफ त्यांना स्वामी माफ. तुझं मन साफ कर. कोणाबद्दलही द्वेष ठेवू नकोस. अगदी तुला फसवणारी माणसं समोर आली तरीही त्यांच्याकडे बघून हास. तुझं ते हास्य त्यांना जाळून टाकेल. तुझ्या डोळ्यातील आत्मविश्वास बघून ते घाबरतील. त्यांना प्रश्न पडेल की याच सगळं वाटोळं करून सुद्धा हा इतका आनंदी कसा? आणि त्या प्रश्नाचं उत्तर असेल तुझ्या पाठीवर असलेल्या स्वामींचा हात. हे इथेच थांबत नाही बाळा, कारण तुझ्या आयुष्याचा प्रवास खूप मोठा आहे. स्वामींनी तुझ्यासाठी भविष्यात काय काय पेरून ठेवलंय हे तुला समजायला हवं. तुला माहीत आहे का, येत्या काही दिवसात असा एक योग जुळून येतोय जो गेल्या 100 वर्षात आला नव्हता. आणि हा योग खास करून तुझ्या राशीसाठी, तुझ्यासारख्या भक्तांसाठी वरदान ठरणार आहे. येत्या पौर्णिमे दिवशी तुला काय करायचे आहे आणि त्या दिवशी तुझ्या आयुष्यात कोणता चमत्कार घडणार आहे हे सगळं मी तुला सविस्तर सांगणार आहे बाळा. बाळा, तू हिरा आहेस हे विसरू नकोस. हिऱ्यालाही स्वतःचं तेज दाखवण्यासाठी कोळशाच्या खाणीत राहावं लागतं. तू आता खाणीतून बाहेर पडला आहेस. आता तुझी पैलू पाडण्याची वेळ आली आहे. थोडा दम खा. घाई करू नकोस. स्वामी कधीच घाई करत नाहीत. ते योग्य वेळेची वाट बघतात आणि ती योग्य वेळ आता आली आहे. तू आता जे ऐकणार आहेस ते याआधीही तुझ्या कानावर पडलं असेल, पण त्याचा अर्थ आज तुला उलगडणार आहे. स्वामींचे ते शब्द जे आजही त्या अक्कलकोटच्या हवेत घुमतायत. तुम्ही अजूनही माझ्या सोबत आहात ना? तुमचे कान आणि मन पूर्णपणे एकाग्र आहे ना? कारण आता पुढच्या वाक्यात मी तुम्हाला एक अशी गुरुकिल्ली देणार आहे जी वापरून तुम्ही तुमच्या नशिबाचं कुलूप उघडणार आहात. बाळा, श्वास रोखून धरला आहेस ना? स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यात आज जी परिस्थिती आहे ती मीच निर्माण केली आहे. ती तुझी शिक्षा नाही तर ती तुझी मशागत आहे. कारण आता भविष्यात तुझ्या आयुष्यात प्रचंड सुख येणार आहे. येत्या पौर्णिमेला चंद्र आपल्या 16 कलांनी फुललेला असेल. चंद्र हे मनाचे प्रतीक आहे. आणि मनाचा राजा कोण आहे? अक्कलकोटच्या स्वामी. त्या रात्री तुझ्या आयुष्यात एक अदृश्य घटना होणार आहे. तुझ्या आत्म्याला जाणवेल तुझ्या भोवतीचे नकारात्मक वलय तुझ्या यशाला झाकून टाकत होतं, ती त्या रात्री स्वामींच्या एका दृष्टिक्षेपाने जळून खाक होणार आहे. पण त्यासाठी त्या रात्री तुला एकच गोष्ट करायची आहे. ते म्हणजे खिडकीतून येणाऱ्या त्या चंद्राच्या प्रकाशात बसून स्वतःला शून्य करून टाकणे. शून्य करणे म्हणजे काय? डोळे उघडे ठेवून स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन माझे पुढे काय होणार हा प्रश्न त्या रात्री स्वामींच्या पायावर सोडून द्यायचा. जेव्हा तू शून्य होऊन स्वामींवर विश्वास ठेवला तरच स्वामी तुझ्यामध्ये प्रवेश करतील आणि तुला ते सर्व सुख देतील ज्याचा तू हकदार आहेस. हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर. माझी ही इच्छा पूर्ण कर. माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील.
तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही, तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे: ओम धनेश्वराय स्वामी समर्थाय नमो नमः. 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 ओम धनेश्वराय स्वामी समर्थाय नमो नमः.
धनेश्वराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम 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 धनेश्वराय स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम धनेश्वराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनेश्वराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनेश्वराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनेश्वराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनेश्वराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनेश्वराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनेश्वराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनेश्वराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनेश्वराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनेश्वराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनेश्वराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनेश्वराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनेश्वराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनेश्वराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनेश्वराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनेश्वराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनेश्वराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनेश्वराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनेश्वराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनेश्वराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनेश्वराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनेश्वराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनेश्वराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनेश्वराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनेश्वराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनेश्वराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनेश्वराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनेश्वराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनेश्वराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनेश्वराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनेश्वराय स्वामी समर्थाय नमो नमः।